आजपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू, देशात बचत उत्सव सुरू होणार, पंतप्रधान मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुन्हा स्वदेशीचा नारा, सर्व राज्य सरकारांनी उत्पादनावर भर द्या, मेड इन इंडिया वस्तू वापरा, मोदींचं आवाहन। जीएसटीत कपात हे क्रांतिकारी पाऊल, मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। चुकलो तर कान धरा, पण आता रिकामं ठेवू नका, धनंजय मुंडेंची तटकरेंकडे मागणी, तर योग्य वेळ आल्यावर संधी देऊ, सुनील तटकरे यांचं आश्वासन। राज्यभरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, देवीच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी, न्यूज 18 लोकमतवर जागर आदिशक्तीचा। धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपलं, अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा, अनेक जनावरं पाण्यात गेली वाहून, धाराशिव आणि भूममध्ये जनजीवन विस्कळीत। ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन आज पार पडणार, ट्रायल रनसाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। आणि भारत पाक सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानचं वादग्रस्त सेलिब्रेशन, अर्धशतकानंतर केली गोळीबाराची ऍक्शन, तर फरहानच्या ऍक्शनवरून खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका। सोलापूरच्या बार्शी शहर आणि तालुक्याला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं झोडपून काढले, तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं। बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौंदणे, शेलगाव आणि भोयरे भागाला जोरदार पावसाचा फटका बसलाय। तालुक्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी हैराण झालेत, तर झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारनं द्यावी अशी मागणी केली जाते। तर आपण पाहतोय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी माझे सहकारी विलास बडे थेट ग्राउंड रिपोर्ट आपल्याला देणार आहेत। विलास, खरं तर सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं खरं तर झोडपून काढलेलं आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतंय, काय नेमकी तिथे सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, आज न्यूज 18 लोकमत शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, ज्या बांधावर आज परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे। माझ्या पायाखाली आज जी इथल्या शेतकऱ्याची अवस्था आहे ती विदारक अवस्था दाखवण्यासाठी हे चित्र पुरेसं आहे। ज्या शेतात उभा आहे तिथं सोयाबीनचं हे पीक आहे आणि सोयाबीनचं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे, जणू काही नदीमध्ये एखादं पेरणी केली जावी अशा पद्धतीनं हे चित्र या ठिकाणी दिसतंय। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये आता आपण आहोत आणि या बार्शी तालुक्यामध्ये विशेषतः संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। आता हे जे चित्र आहे जिथून मी चालतोय ते कुठल्या नदीत चालत नाहीये, तर शेतातून नदीचा पाठ व्हावा तशा पद्धतीनं पाऊस कोसळल्यानंतर परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि आता या सगळ्या परिस्थितीत हे उडदाचं पीक होतं, आता होतच म्हणावं लागेल कारण याच्यात काहीच उरलेलं नाहीये, अक्षरशः खत झालंय याचं, कारण पाऊस थांबत नाहीये, गेली 5 महिने सतत पाऊस सुरू आहे आणि पाऊस रात्री सुद्धा या सगळ्यांना झोडपून काढणारा होता। या सगळ्या पिकांचं जे नुकसान झालेलं आहे याच्यातनं एक कणभर सुद्धा शेतकऱ्याच्या हातात काही पडणार नाहीये आणि त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे इथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं संकट यांच्यावरती ओढवलेलं आहे। या सगळ्या शेतकऱ्यांशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया की या सगळ्या परिस्थितीने त्यांच्यावर कुठली वेळ ओढवलेली आहे। या सगळ्या उडदाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, कधीपासून पाऊस कोसळतोय आणि कोणी बांधावर आलं का? सर, गेल्या 1 महिन्यापासून पावसाचं सातत्य कंटिन्यू आहे। काल दिवसभर सरीवर सरी येत राहिल्या आणि संध्याकाळी मात्र 11 वाजल्यानंतर जो पाऊस चालू झाला तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस होता। तो सकाळी पहाटे 3:30-4 पर्यंत होता। त्यामुळं या गावाला आणि गावच्या परिसराला
दोन बाजूनी नद्याने घेरलेला असून गावची पण परिस्थिती गंभीर झाली आणि शेतीची पण परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे सर. उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ऊस, कांदा संपूर्ण पिकं नेस्तनाबूत झालीत. शेतकऱ्यांना अक्षरशः रडण्याची वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे आणि ह्याच्यामधून शेतकरी सावरणं हे फार कठीण झालेलं आहे. त्यासाठी तुमच्या माध्यमातून सरकारने काही प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. बांधावर कोणी आलं का? आतापर्यंत बांधावर कुणीही दखल घेतलेली नाही सर. प्रशासन आलं का? प्रशासन तर अजिबात आलेलं नाही. पंचनामे झाले का? पंचनामे आणखीन झालेलेच नाहीत. आता हे जे शेत आहे या शेतामध्ये जर उडीदाचं पीक होतं एकरी समजा, तर एकरी किती नुकसान झालंय जरा समजून घेऊया. एका एकरमध्ये म्हणजे हा जर पट्टा बघितला 1 एकर हे सगळं रान आहे. या एकरभर रानामध्ये जेव्हा उडीद पेरणी केली आतापर्यंत किती खर्च आला? आतापर्यंत उडदाचा खर्च एकरी 45,000 रुपये आलेला आहे. एकरी 45,000 रुपये खर्च आहे. हो. आणि त्यानंतर या पावसामुळं या एकरभर उडीद पेरला जो होता त्यामधनं 30 किलो किंवा 40 किलो सुद्धा उडीद आमचा उडीद निघालेला नाही. त्यामुळं पूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे. रात्री तर ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, शेतकऱ्याला च्या पिकाला शासनानं जर भाव दिला तर शासनाकडे हा शेतकरी हात सुद्धा पसरणार नाही साहेब. आता उडदाची अवस्था ही झालेली आहे. काय भाव आहे उडदाचा? उडदाचा 3,500 ते 4,000 रुपये आडतीवाले आता उडीद घेत आहेत. आणि त्यामधनं शेतकऱ्याचं अक्षरशः आतोनात नुकसान झालेलं आहे. 10 वर्षापूर्वी किती होता? 10 वर्षापूर्वी पण हाच भाव होता आणि आताही हाच भाव आहे. हा 3,500 10 वर्षापूर्वी बी होता आणि आताही 3,500-4,000 रुपये आताही भाव आहे. आता या एकरभर रानामध्ये मी एक छोटंसं उदाहरण म्हणून प्रेक्षकांना हे कळावं म्हणून की एकरभर रानामध्ये जेव्हा हे सगळं नुकसान होतं तेव्हा एका एकरमध्ये किती नुकसान होतं? एका एकरमध्ये शेतकऱ्याचं किती नुकसान झालं? आता एका एकरमध्ये शेतकऱ्याचं तुम्हाला सांगतो 30 ते 35,000 रुपये गेलेले आहेत. एका एकरमध्ये शेतकऱ्याचं 30 ते 35,000चं नुकसान झालंय. राज्यामध्ये जवळपास 72 लाख एकर इतक्या शेतीवरचं नुकसान झालंय. आता विचार करा, प्रत्येक एकरला जर 50,000चं नुकसान झालं असेल, 40-50,000चं नुकसान झालं असेल तर या महाराष्ट्रातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांचं किती हजार कोटींचं नुकसान झालंय. भरपाई किती? त्याचा खर्च पण निघत नाही, एवढी भरपाई देत नाहीत ते. पेरणीचाही खर्च निघू शकतो. पेरणीचाही खर्च निघू शकत नाही आणि सरकार आपलं काय करतंय, गाजर धावतंय. खर्च होतोय पण 30, 20, 25,000 रुपये आणि देतात किती 8,000, 10,000 हेक्टरी देतात ते पण. हेक्टरी. त्याच्यात काहीच होत नाही. त्यात पण त्याच्यानंतर ते माई सेवा केंद्रालाच 1,500 जातात त्यातले पण. बराचसा खर्च तिथं होतो. स्वतः तलाठी कुठलाही अधिकारी स्वतः येऊ शकत नाही पंचनामा करायला. त्याच्यामुळं शेतकऱ्याला बरीचशी शेतकऱ्याची ही होती अडवणूक झाली. कदाचित लक्षात येणार नाही सामान्य प्रेक्षकांना, जे शहरी भागातले असतील त्यांना असं वाटू शकतं की सरकार मदत करतंय हेक्टरी 8,000 रुपये. आता हे हेक्टरी 8,000 म्हणजे किती हे कळायला पाहिजे. म्हणजे हेक्टरमध्ये 2.5 एकर असतं आणि अशा परिस्थितीत म्हणजे तुमचं जर नुकसान 1.25 लाखाचं झालेलं असेल तर तुम्हाला मिळतात केवळ 8,000 रुपये. आता त्या 8,000ची अगरबत्ती कुठे लावायची? 8,000 काहीच होणार नाही. तर ह्यांनी हेक्टरी नियम बदलून यांनी जेवढं क्षेत्र शेतकऱ्याच्या नावावर आहे तेवढ्या सर्व क्षेत्राची मदत द्यावी. ही 2 हेक्टरची फक्त मर्यादा, ती मर्यादा काढून टाकावी. जेवढं क्षेत्र नावावर आहे तेवढ्या पिकाचं ह्यांनी नुकसान द्यावं. आणि 8,000ची मर्यादा ठरलेली आहे त्यांची अगोदरच पंचनाम्याच्या, ती सुद्धा त्यांनी काढून आम्हाला 18,000च्या मोहरनं मर्यादा पिकाला नुकसान भरपाई द्या. काय करायचं शेतकऱ्यांना? पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतचं मी गाववाल्यातर्फे आगळगाव तर्फे अभिनंदन करतो. नाही आजपर्यंत कुणीही बांधावर आमच्या शेतावर आलेलं नाही दादा, आमचं काम आहे. तुम्ही संकटात आहात. तुम्ही संकटात असताना तुमची व्यथा ह्या सरकारपर्यंत दाखवणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. सदर शेतकऱ्यांचा अतिशय जिथं शब्दात मांडता येत नाही असं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. सदर शेतकरी तणावग्रस्त आहे आणि शेतकरी
आत्महत्येपर्यंत पोहोचलेला आहे, तरीही कुठल्याही शासनानं आजपर्यंत आमच्या बांधावर किंवा नुकसान भरपाईचं काय झालंय, कुठला पंचनामा केलाय, कुठला पूल वाहतोय, किती परिस्थिती बेकार आहे किंवा काय परिस्थिती असेल, दुधाची काय परिस्थिती असेल, कांद्याची काय परिस्थिती असेल, हे जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाहीये. पण आपण जाणून घेतोय. स्टुडिओ सोडलाय, स्टुडिओ सोडून थेट बांधावरती राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांची अवस्था, दुरवस्था, व्यथा आणि कथा घेऊन आम्ही आलोय आणि आशा करूया राज्यातले नेते सुद्धा आता बांधावरती येतील आणि या मायबाप शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी, त्याचे अश्रू पुसण्यासाठी येतील अशी आशा करूया. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.